साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नगरसेविका आशाताई मराठे व सुभाष मराठे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अण्णाभाऊ साठे अमर रहे. येथे अण्णाभाऊंच्या चेतनाभूमीत महाराष्ट्रातून अनेक अनुयायी या ठिकाणी उपस्थित असतात. त्या संदर्भात या ठिकाणी पश्चिम विभागच्या वतीने मुंबई महानगरपालिका पश्चिमच्या विभागाच्या वतीने अत्यंत चोख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणच्या प्रभाग समिती अध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांनी प्रत्यक्ष स्वतः जातीने इथे लक्ष देऊन या ठिकाणी आपण बघितलं की बंद असलेले कारंजे चालू करून घेतलेले आहेत. आपण रात्री जर बघाल तर अत्यंत सुंदर अशी रोषणाई या मैदानाला केलेली आहे आणि अत्यंत हिरवगार असं सगळीकडे वातावरण प्रसन्न असं प्रफुल्ल असं वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकाच्या वतीने झालेलं आहे. मी अण्णाभाऊच्या बाबतीत असं म्हणेन की निश्चितपणे आमची मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि ही अनेक वर्षाची आमची मागणी आहे. तेव्हा यावेळी तरी आपलं टिबल इंजिनचं सरकार आहे तर त्या निश्चितपणे या सरकारला विनंती करतो, तमाम मातंग समाजाच्या वतीने विनंती करतो त्यांनी आमचं अण्णाभाऊंना, ज्या अण्णाभाऊने श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, शोषितांची, दीनदुबळ्यांची चळवळ उभा केली, संयुक्त महाराष्ट्राने फार मोठा मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. अमरशेख गवांट आणि अण्णाभाऊ यांनी लालबावटा कला पथक स्थापन करून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात जनचळवळ उभी केली, त्यांचं प्रबोधन केलं आणि त्याचं पर्यावरण आपण बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आपल्याला या ठिकाणी 1960 साली मिळाला. पण ही जी तपश्चर्या आहे या तपश्चर्येत निश्चितपणे अण्णाभाऊंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच अण्णाभाऊ आमचे भारतरत्न पुरस्कारास पात्र आहेत असं मी म्हणतो.